नमस्कार. प्रतिभाशक्ती ही कुठेही जन्म घेऊ शकते. तर त्याला असं काही वेगळं स्थान नाही आहे. तर अत्यंत गरिबीत जन्मलेले लोकंसुद्धा अत्यंत प्रतिभावान असू शकतात. तर अत्यंत श्रीमंत अशा परिस्थितीमध्ये जन्मलेले लोकसुद्धा अत्यंत प्रतिभाशाली व्यक्ती असू शकतात. तर असे हे प्रतिभावंत व्यक्ती जिथे जन्म घेतात, तर तिथलं जे वातावरण आहे त्याला ते पवित्र करून सोडतात. तर अशाच जुन्या जमान्यातल्या खूप साऱ्या स्त्रिया आहेत की ज्यांनी स्त्रियांसाठी खूप छान छान रचना करून ठेवलेल्या आहेत. जसं जर आपण बहिणाबाई चौधरी यांचं उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल. तर बहिणाबाई चौधरी म्हणतात, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. तर संसारामध्ये आपण जेव्हा पदार्पण करतो तर प्रत्येक व्यक्तीला इथे जीव तोडून कष्ट करावे लागतात आणि कष्ट केल्यानंतरच आपल्याला चांगले दिवस येतात. तर असं आपल्याला बहिणाबाई सांगून जातात. तर स्त्रियांच्या जीवनातील कष्ट हे सुद्धा त्या खूप छान पद्धतीने व्यक्त करतात. तर एक आई आपल्या बाळासाठी आपल्या म्हणजे तिला आवडणाऱ्या त्या प्रत्येक गोष्टीचा त्याग करते. तर आजच्या जमान्यातही एक नाही तर अनेक प्रतिभावंत मुली अशा आहेत की ज्या आपल्या घर संसारामध्ये अटकून पडलेल्या आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा खूप टॅलेंट आहे, पण आपल्या घरासाठी किंवा आपल्या मुलांसाठी, आपल्या छोट्या छोट्या पिल्लांसाठी त्या आपली जी स्वप्न आहे त्याला खुंटीवर टांगून ठेवतात. तर अशा या महिलांसाठी म्हणावंसं वाटतं, झोक्यामध्ये झोका सुगरणीचा चांगला, तिनं पिलासाठी झोका झाडाले टांगला. तर अशा ह्या बहिणाबाई कुठल्याही स्कूलमध्ये गेलेल्या नाही, पण जर त्यांच्या रचना जर आपण वाचायला घेतल्या तर खरोखरच त्यांचे जे विचार आहे किती प्रगल्भ होते हे आपल्याला दिसून येतं. थँक्यू.